हाणामारीची तक्रार करायला जोशात आले आणि मांडवली होताच परतले। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हाणामारीची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन करत आले। यावेळी दोन्ही गट प्रचंड आक्रमक झाले होते। या आक्रमक जमावाला पोलिसांनी पांगविले। यानंतर जमाव पांगला। त्यानंतर काही वेळाने कोपरगाव शहरातील स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांची बाजू ऐकून घेत काही वेळातच पोलीस ठाण्याच्या आवारात मांडवली घडून आणत दोन्ही गटातील वाद आपापसात मिटला असल्याचे जाहीर केले। अशा प्रकारे मोठ्या जोशात हाणामारीची तक्रार करायला आलेले सगळे टोळ भैरव मांडवली होताच आपापल्या घरी परतले। असे असताना हाणामारी झाली हेही खरे। यात चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी हेही खरे। यात पैसे चोरीला गेले हेही खरे। यात पोलीस ठाण्याच्या आवारात बेकायदेशीर जमाव झाला हेही खरे। असे असताना पोलीस ठाण्यात साधी एनसीही दाखल होऊ नये म्हणजे नवलच म्हणावे लागेल। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील कांदा व्यापारी मयूर देवकर यांचा पुतण्या रितेश देवकर हा काल रवंदे येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेला असता त्या ठिकाणी काही तरुणांमध्ये वाद झाला होता। रितेश देवकर हा कार्यक्रम आटपून टाकळी येथे येत असताना त्याला ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण करत असल्याचे कांदा व्यापारी मयूर देवकर यांना दिसले। ते आपल्या पुतण्या रितेश याला सोडवण्यासाठी गेले असताना मयूर यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले। तसेच त्यांच्या खिशातील 57,000 रुपयांची रोख रक्कम काढून घेतली। त्याचीच तक्रार दाखल करण्यासाठी आलो असल्याची माहिती देवकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले। त्यानंतर ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच हे आपल्या कार्यकर्त्यांसह शहर पोलीस ठाण्यात आले। यावेळी दोन्ही गटातील जवळपास 100 ते 200 कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या परिसरात जमले। कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांना या जमावावर लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याची वेळ आली। त्यानंतर काही वेळाने हा वाद आपापसात मिटवला गेला असल्याचे दोन्ही गटांच्या स्वयंघोषित नेत्यांनी जाहीर केले। माझा चुलत भाऊ म्हणजे पुतण्यात आधी तुमचं नाव सांगा, काय झालं नेमकं काय नाही? माझं नाव मयूर विजय देवकर। माझा पुतण्या हळदीला गेला होता रात्री। तिकडे काय झालं त्यांचं काही माहित नाही। उत्सव मंगल कावला राहून त्याला तो येत होता। त्याचा मला कॉल आला का म्हणे भाऊ मला ब्राह्मणगावचे पोरं मारायला आले म्हणे। म्हणलं लहान पोरं असतील। मग मी एकटा गेलो तिथं टाकळीमध्ये तर म्हणलं त्याला तो म्हणे मला घ्यायला। मग मी त्याला घ्यायला गेलो तिथं त्याला घ्यायला गेलो तर अनुराग येवले लोकनियुक्त सरपंच ब्राह्मणगावचे त्यांनी गाड्या पिढ्या लपवल्या होत्या पाठीमागं। त्यांनी डायरेक्ट अटॅक केला त्याच्यावर। तो 10वीलाच होता। त्याच्यावर डायरेक्ट अटॅक केला त्यांनी लहान पोरं। आता त्याच्या एकट्यावर अटॅक केल्यानंतर मी एकटाच होतो। मी त्याला ते सोडवायला गेलो तर त्यांनी मला मारलं। माझ्यावर हाणामाऱ्या केल्या। मग मला हाताला इथं चॉपर मारला त्यांनी। माझ्या खिशामध्ये 57,000 रुपयाची कॅश होती शेडची कांद्याच्या शेडची। इथं मारेले डायरेक्ट विटा फेकून मारल्या। इथं सुजले इथं मारेले पाठीत पण मारलेलं आहे त्यांनी। डोक्यात विटा फोडले। हे डोक्यात अजून मुंगे येते माझ्या डोक्यात विटा फोडलेले मुंगे येते। अनुराग येवले तिथं स्वतः होता। त्यांनी मग तो रणजित नन्नवरे होता तो म्हणे अनुराग याची काही चूक नसताना याला मारू नको। तो म्हणे मला ब्राह्मणगावमध्ये अनुराग भाऊ म्हणते म्हणे। इथं मला भाऊ म्हणायचं म्हणे अनुराग म्हणायचं नाही। मग त्यांनी अनुराग येवलेने स्वतःने मारलं त्याला। मग तिथून मग आम्ही आलो। मग लय मारलं तिला ते निघून गेले। खिशामधून काढून घेतले। शुभम येवलेने 57,000 रुपये कॅश काढून घेतले ते खिशामधून। त्याला म्हणलं काढू नको। त्यांनी चॉपर मारला आणि खिशात घालून 57,000 रुपये काढून घेतले।